नमस्कार मंडळी. घरातली सगळी साफसफाई करायला चालू केली आणि आजचा दिवस पहिलाच आहे आणि आपले गणपती बाप्पा येतात लवकरच. त्याच्यामुळे पहिलं तर आम्हाला कॉन्सन्ट्रेट किचन करायचं होतं. किचन झालं की सगळं आपोआप होतंच. तर भांडी वगैरे काढायची होती. कधीपासून मुहूर्त लागतो पण पाऊस काय जात नव्हता म्हणून आम्ही संध्याकाळीच सगळी भांडी काढाकाड करायला घेतली, कारण घासायची होती. भरपूर भांडी होती. तर पहिलं तर वस्तू काढायला सांगितलं, वरती चढायचं होतं म्हणून त्यालाच सांगितलं आणि सगळ्या वस्तू एक एक करून ठेवत होतो आणि विचार केला की अर्धी भांडी आत्ताच घासून काढूया. तुम्हाला रोजचे ब्लॉग आता साफसफाईचेच दिसतील, कारण आमचं किचन किती दिवसात होईल ते तुम्हाला व्लॉगमध्येच समजेल कधी होईल ते. तर नंतर तांबे पेले जाम असतात, ती तर एवढी भांडी असतात. त्याच्यानंतर इथे बटाटे कांदे बटाटेवाले आलेला आणि पाऊस पडत होता तर विचार केला घेऊया इथूनच, म्हणून आम्ही लसूण बटाटे वगैरे घेतली. आणि एवढा पाऊस पडतो आणि आपल्या गावात कुठली अशी गाडी आली की सगळीजणं जमतातच. तुम्हाला माहिती आहे भांड्यांचं वजन तर माझ्या वजनापेक्षा बरंच जास्त होतं, तरी पण मी एवढी भांडी घासलेली विचार करा. आणि अजून बरीच घासायची. तर ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल की आमचे भांडे किती आहेत. असे दिसत नाही पण आतमध्ये बरीच असतात. मग काय पटकन इथे जेवणाला लागले. जेवण एकीकडे करत होतं आणि एकीकडे ना सांगितलं आमच्या साफसफाई करायला. तर हॉल पूर्ण झाडायचं होतं, म्हणजे POP वगैरे असतं त्याच्यात बरीच सारी धूळ साचलेली असते, ती काढत होते. आणि किचनचं पण काढलं. फक्त आता आमचं भांडी वगैरेच बाकी आहेत आणि अजून पेंटिंग वगैरे पण आहे. त्याच्यानंतर रात्री झालं सगळं काम आवरलं. थोडासा मी केला माझा स्किन केअर आणि माझा दिवस तर असा होता. तुम्हाला आता रोजचे व्लॉग आपले साफसफाईचेच बघायला मिळतील. आवडतील की नाही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाय.